रामकृष्ण आज आहे आज गाथाने रामकृष्ण हरी बोलून सुरुवात केली आहे. गाथा परत बोल रामकृष्ण हरी. आता मम्मा काय करत आहे? रामकृष्ण हरी. देव बाप्पा करत आहे ना. आज वार आहे शनिवार, दिनांक आहे 4 जुलै 2026. आजच्या माऊलींच्या सेवेला मी आता सुरुवात करत आहे. आधीच्या माऊलीच्या सेवेमध्ये आपण अध्याय 13व्यामध्ये 550 ओव्यांचं वाचन केलं होतं. आता तिथून पुढच्या 100 किंवा त्याच्यापेक्षा जास्त ओव्या मी आता वाचणार आहे. आज सुट्टी असल्या कारणाने बघूया थोडंसं जास्त झालं तर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा अलंकापुरी भूमी पवित्र तिथे नांदतो ध्यान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार मागाचे सर्व ज्ञानेश्वराशी नातरी केवळी नोवरी का संन्यासी जयापरी तैसा न मरता जो करी मृत्यू सूचना पैगा जो ययापरी जन्मेची जन्म निवारी मरणे मृत्यू मारी आपण उरे तया घरी ज्ञानाचे साखळी नाही साचे त्या जन्म मृत्यूचे हृदयी शरीर आणि तयाच्या परी जरा न टेकता शरीरा तारुण्याची या भरा माझी देखील म्हणे आधीच्या अवसरी कुठली हे शरीरी हे पाही होईल काचरी वाळली वेसी निदैव्याचे व्यवसायी तेसे ठाकरी हातपाय आमंत्रिया राज्याची परी आहे बळाव्या फुलांची या भोगा लागी प्रेम डांगा ते करियाचा गुडघा तैसा होईला ओळवाच्या पुरी आखुरी आते पुरी ते दशा माझ्या शिरी पावी लगा पद्मदळे सिसाळे मांडताती जे डोळे ते होते पडवळे पिकली देसी भोवईची पडळे गोमतपी सिनसाणे उरुकुई झिलदळे आसू वासिने तैसे बाबूसे फोडं गिरगुडीने जाती सरळ तैसे पिछडी तोड सरकटी झेल रांगवणी बोली पुढे परिवदमानात उन्मादती खातवडे तैसेची नाकडे बिडबिडती तांबुले फोट राहू हसता दात जाऊ सनागर मिरवू बोल घेणे तयाची पाय या तोंडा येईल गळबटांचा लोंढा या उमळती दाडा दातासली फुलवाडी रिणी दाटली का वाकळीला डोरी बैसली तैसे नुखेल काही केली जीभ चिनी कुसळे कोरडी वाढवणी जाती बरडी तैसे आपत्ती तोंडी दाढी येसी आषाढी चैनी जळे जैसे झिरपती शैल्याचे मवळे तैसे खांडी उनी लाळे पडती पोरण वाचेसे अपवाडू कानी अनुघडू पिंड गरुवा माकडू होळी लहान तृणाचे बुजवणे आंधळे वादविणे तैसे येईल कापणे सर्वांगासी पाया पडती वेंगळली हात वळती मुडकुंडे बरवेपणा बागडे नासे विजयीन मळमूत्रद्वारे होणे टाकरे खोकरे नवसे होती तरे माझ्या निघणे देखोनी तुमकीला जगू मरणाचा पडेल पांगू सोयरिया वगो येईल माझा स्त्रिया म्हणती दिवसे बाळे जाते मुळचे किंबहुनाचे असे पात्र होईना उभईचा उजगरा सेजे साईला घरा शिणवील म्हणती म्हातारा भोवताते हे ऐसी वार्धक्याची सूचने आपण या तरुणपणी देखे मग म्हणे विटे जोगा म्हणे पाय येईल आणि आताचे भोगता जाईल मग काय उरेल गीता लागेल म्हणून नायकपणे पावे तेव्हा ऐकोनी खाली आंगली पंगून होता जावे तेथे जावे लिंकी जब जाई तेव्हा पहावे ते तुले पाहे मुखत्व आदिवाच्या वाहे सुभाषिते हात होती फुळे ही पुढील मोठके फिरणे आणि करून निघाली सकाळी दाना निघे सेव्हा ऐसी दशा येईल पुढे ते मन होईल वेळी तेव्हा चिंतुनी ठेवी चोखळे आत्मज्ञान जैसे चोर पाही झोंबती तेव्हा आधीचे ऋषीचे संपत्ती का झाका झाकी वाती न वचता किती तैसे वाध्य वार्धक्य यावे मग जे वाया जाणे
ते आताचे आघवे सवते केली. आता मोडून केली कावळीत धरले खली. तेथे उपेक्षुनी दोरगी तो नागवी लागली. तैसे वृद्धाप्य होय आले पणा वाया जाई. जे तो शतवृद्ध आहे नेनो केचा. झाडली कोळे झाडी त्यान फळे जेवी बोलली. झाला अग्नी तरी दाखवली जाईल काही. म्हणून वृद्धाप्याचे आठवे वृद्धाप्याचो नागरी. तयाचा ठाई जावी ज्ञान आहे. पैसेचे नाना रोग पडी घाती पुढा आग. तव आरोग्याचे उपयोग करून घाली. सापाच्या तोंडी पडिले जे मुंडी. ते लावणी सांडी प्रबुद्ध जैसा. तैसा वियोग जाणे दुःखे विपती शोक पोखे. ते स्नेह सांडूनी सुखे उदास होळे. आणि जेणे जेणे कडे दोष सुतील तोंडे. तया कर्मरंध्रा हुंडे नियमाचे दाटी. ऐसे ऐसे आई दिन जयाचे परी असते. तोची तो ज्ञानसंपत्ती गोसाविला. आता आणि काही एक लक्षण अलौकिक. सांगेन ऐका धनंजया. असक्तिरन भीष्मवग्मः पुत्रदार गृहादिषु. नित्यं च समचित्तत्व निष्ठानिष्ठोमपत्यशु. तरी जो या देहावरी उदासू ऐसिया परी. उठिता जैसा बिडारी बैसविला आहे. का झाडांची सावली वाटे जाता मिळाली. घरावरी तेतुली आस्था नाही. सावली सरीसीसा असे परी असे हे नेणीचे जैसे. स्त्रियेची तैसे गौरवते नाही. आणि प्रजा जे आली ते झाली ती वस्ती की राली. का गौरवे बैसली लोकातळी. जो संपत्ती माझी असता ऐसा गमे पांडुसुद्धा. जैसा का वाटे जाता साक्षी ठेविला. किंबहुना भुसा पांजरिया मानशी ऐसा. वेदात नेसी तैसा भिवून असे. एरवी द्वारा गृही पुत्रे नाही जया मैत्री. तो जान पाधात्री ज्ञानासेगा. आणि महासिंधू जैसे ग्रीष्म वर्षी सरीसे. इष्टानिष्ट जैसे जयासे ठाई. का तिने काळ होता वेदा नवे सविता. तेसा सुख दुःखी चेता भेदू नाही. जेथ नभाचे निपाडे समत्वा मुली न पडे. तेथेची ज्ञान रोकडे ओळखतो. मयी चान्यन्य योगेन भक्तिरव्याभिचारिणी. विभक्त दहेश सेवित्व मरतर्जिन न संसदी. आणि मी वाचुनी काही आणि का गोमटे नाही. ऐसा निश्चयोचितीही जयासा केला. शरीर वाचा मानस या निकृत निश्चयाचा कोश. एक मी वाचुनी वास न पाहती आन. किंबहुना निकट निज दयाचे झाले मज. तेने आपण या आम्हासे एकी केली. रिगता वल्लभापुढे नाही अंगी जीवी साखळे. ती एकांतेचे निपाडे अनुसरला जो. मिळवणी मिळतेची असे समुद्री गंगाजळ जैसे. मी होनी मज तैसे सर्वस्व भजते. सूर्याच्या होना होई जे का सूर्य सर्वेची जाईजे. हे विकल्पन साजे प्रभेसी जेवी. पै पाणी याची या भूमिके पाणी तळपे कौतुके. ते लहरी मंदी लौकिके एरवी ते पाणी. जो आणि तीर्थे गोते तोटे तोपवणे चौकटे. आवडे ती कपाटे वसव जया. शैलकक्षांची कोरे जळाशय परिसरे. आदिष्टी जो आदरे नगराने. भाऊ एकांतवरी प्रीती जया जनपदावरी कंती. जाण मनुष्य कार्य मूर्ती ज्ञानाची तू. आणि काही पडती चिन्हेगा सुमती. ज्ञानाचे निवृत्ती लांगी सांगू. अध्यात्मज्ञान नित्यत्वं तत्त्वज्ञानार्थ दर्शनम्. एतज्जज्ञान निमित्ती प्रोक्तं ज्ञानं यदात्युन्नता. तरी परमात्मा ऐसे ते एक वस्तू असे. ते जया दिसे ज्ञाता सर्व. ते एक वाचून आणे जे भव स्वर्गादी ज्ञाने. ते अज्ञान ऐसे मने निश्चय करी. स्वर्गा जाणे हे सांडी भविष्य कान झाडी. ते आत्मज्ञानी बुडी सद्भावाची. मंगली वाटे शोधने आवाडे. निधीची जेविनी ते राजपंथी. ऐसे ज्ञान जाता खरी आघवेची एकीकडे सारी. मग मन बुद्धी मोरे आत्मज्ञानी. मन एक हिची आथी एर जाणणे ते भ्रांती. ऐसी निकुरसी मती मेरू होय. एवं निश्चयो जयाचा द्वारी अध्यात्म ज्ञानाचा. गुरु व देव भगनीचा तैसा राहिला. त्याच्या ठाई ज्ञान या बोला मनसी ज्ञान. जे म्हणती आणि बैसले मन तेव्हाची तेजो. तरी बैसले पण जे होय ते बैसल्याची बोले न होय. तरी ज्ञाना तया आहे सरिसा पाणू. आणि तत्वज्ञान निर्मळ फळे जे एक फळ. ते नियेही वरी सरळ दिठी जया. एरवी बोधा आले निज्ञाने जरी नेयन दिसेची म्हणे. तरी ज्ञाना लाभूही न म्हणे झाला सांता. आंधळेली हाती दिवा घेऊनी काय करावा. तेसा ज्ञान निश्चय आघवा वाया जाय.
जरी ज्ञानाचे निप्रकाशे परतत्वे दिठी न पैसे ते स्फूर्तीचे असे अंध होऊनी म्हणून जे तुले दावी ते तुली वस्तूची आघवे ते देखे ऐसे एरवी बुद्धिशोक या लागिण्याने निर्दोष दाविली नेह देखे तैसे उन्मेखे आतुला जो जेवढी ज्ञानाची वृद्धी तेवढीचे जयाची बुद्धी तो ज्ञान हे शब्दी करणे लगे पै ज्ञानाची या प्रवेशवे जयाची मती नेई पावे तो हात धरणी या शिवे परत अथवा त्याची ज्ञान हे बोलता विस्मव पवन पांडुसुद्धा काही सवती या ते सविता म्हणावे असे तव श्रोता म्हणितले असोन सांगताची आतीस ग्रंथ हां ना सांगती याची आतोसी ग्रंथोक्ती तेथ आळसो घालसी की तुझा हाची आम्हा थोरू वक्तृत्वाचा पाहुणे रुजे ज्ञान विश्व पारू निरोपीला रसू होवा अति मातृ हा घेतासी कवी म्हणतो तरी अवंतुनी शत्रू करीतो सी कागा आपल्या इथं 635 ओव्यांचं वाचन झालंय आपण त्यांचं आता मराठीला असं बघूया तर अर्जुना याप्रमाणे जो या मनुष्य जन्माने भावी जन्माचे निवारण करतो व जो या मनुष्य देहाच्या मृत्यूने पुढे येणारा मृत्यू नाहीसा करतो व आपण जन्मक्षयातील अशा स्वरूपाने होतो अशा रीतीने ज्याचे अंतःकरणात जन्म मृत्यू हे काट्यासारखे सतत राहतात त्याच्या ठिकाणी बरोबर ज्ञानाची काहीच उणीव नसते आणि त्याप्रमाणे शरीराला म्हातारपण येण्याच्या अगोदरच ऐन उमेदीत असताना जो पुढे येणाऱ्या म्हातारपणाबद्दल विचार करतो तो म्हणतो पहा आजच्या वेळी बल तारुण्यात ही जी शरीरात पुष्टी आहे ती उद्या वाळलेल्या काचरीसारखी होईल दैवहीनाने केलेले सर्व उद्योग असे आज बट्ट्याचे असतात तसे हातपायाच्या सर्व सामर्थ्यास ओळीटी लावून ते थकतील आज तारुण्यात असलेल्या सर्व शक्तीची परिस्थिती प्रधान नसलेल्या राज्यासारखी दुबळी होणार आहे फुलांच्या श्वासाच्या भोगाकरता ज्या नाकाचे प्रेम गुंतलेले असते तेच नाक उंडाचा गुडघा असा असतो तसे विद्रूप व वास घेण्याला असमर्थ असे होईल ओढाळ गुरांच्या खुरांनी जशी गुरे बसण्याच्या जागेची दुर्दशा झालेली असते त्याप्रमाणे माझ्या मस्तकाची अवस्था होईल कमळाच्या पाकळीशी स्पर्धाने भांडणारे जे डोळे ते म्हातारपणात जशी पिकलेली पडवळे असतात तसे होतील भोवळ्यांचे पडदे झाडाच्या जुन्या सालीप्रमाणे खाली लोळतील व अश्रूंच्या पाण्याने उरू पुसेल ज्याप्रमाणे बाभळीचे खोड सरळ गिरबडून टाकतात त्याप्रमाणे तोंड थुंकीच्या पिचकारीने गिरबडून जाईल स्वयंपाकाच्या चुलीपडे खाचेत अगर चरात उष्टे पाणी वगैरे साचून जसे दुर्गंधीयुक्त बुडबुडे उसळतात त्याप्रमाणे नाकात शेंडाचे दुर्गंधीयुक्त बुडबुडे येतील ज्या मुखाचे ओठणी विड्याने हल्ली तारुण्य अवस्थेत रंगयुक्त व ज्यातील दात हसताना दाखवतो ज्या मुखाने चांगले सुंदर बोलतो त्याच तोंडाला उद्या म्हातारपणी कफाचा लोंढा येईल आणि या दाढा दातांसकट उघडून जातील शेतकीचा धंदा जसा कर्जाने ग्रस्त झाला असता ऊर्जित दशेला येत नाही अथवा झडीच्या पावसाने जशी एकदा गुरे बसली म्हणजे ती उठत नाही त्याप्रमाणे म्हातारपणी काही केल्याने जीव उठणार नाही माळ जमिनीतील वाळलेली कुसळे जशी वाऱ्याने उडून जातात त्याप्रमाणे मुखाच्या ठिकाणी दाढीची दुर्दशा होते आषाढ महिन्यातील पावसाच्या झडीने जशी पर्वताची शिखरे पाजळतात त्याप्रमाणे दातांच्या खिडकीतून लाळेचे पूर वाहतील आणि वाणीला नीट बोलण्याचे सामर्थ्य राहणार नाही कानांची कवाडे बंद होतील आणि हे पुष्ट असलेले शरीर म्हाताऱ्या माकडासारखे बेडोल होईल
गवतांचे बुजगावणे असे वाऱ्याने हलते त्याप्रमाणे पुढे म्हातारपणी सर्वांगास कापरे भरेल, पायात पाय अडकतील, हात वाकडे पडतील व हल्लीचा सुंदरपणा त्यावेळी म्हातारपणी सोंगासारखा नाचवला जाईल. मळमूत्रांनी द्वारे फुटक्या भांड्यासारखी होतील व इतर लोक माझ्या मरणाविषयी नवस करतील. अशी माझी अवस्था पाहून सर्व लोक माझ्यावर टोचतील. मला लवकर मरण येणार नाही आणि सोयऱ्या धायऱ्या लोकांस माझा कंटाळा येईल. बायका मला पिशाच्य म्हणतील व मुले मला भिवून मूर्छित होतील. फार काय सांगावे, मी सर्वांचा किळसेला पात्र होईल. शेजारच्या घरात निजलेल्या माणसांना माझ्या खोकल्याच्या डान्सेने होणाऱ्या जागरणामुळे हा म्हातारा पुष्कळांना शिनवेल असे ते म्हणतील. असा पुढे येणाऱ्या म्हातारपणाचा इशारा जो आपल्या ठिकाणी तरुणपणी विचाराने पाहतो आणि मग जो त्याविषयी मनात मिळतो, तो मनात म्हणतो उद्या ही वृद्धावस्था येईल आणि सध्याची तारुण्यावस्था विषय भोगात निघून जाईल. आपले हित साधण्यास काय उरणार आहे, म्हणून बहिरेपणा आला नाही तोपर्यंत सर्व ऐकण्यास योग्य असेल ते सर्व ऐकून घेतो. पांगळा झाला नाही तोपर्यंत आपणास जेथे देवस्थान तीर्थ वगैरे ठिकाणी जावायचे असेल तेथे जातो. जोपर्यंत दृष्टीचे सामर्थ्य टिकून राहिले आहे तोपर्यंत जितके पाहावायचे तितके पाहून घेतो आणि वाचा बंद होण्यापूर्वी सुभाषित हे पाठ करून ठेवतो. हात लुळे होतील ही पुढील गोष्ट त्याला थोडीशी कळते आणि म्हणून तो हातांनी दानाने सर्व सत्कृत्य करून टाकतो. अशी अवस्था पुढे येईल. त्यावेळी मन वेडे होईल. तेव्हा त्याच्या आधीच तो शुद्ध आत्मज्ञानाचा विचार करून ठेवतो. जसे चोर उद्याच्या द्रव्यावर तुटून पडतील म्हणून आजच आपली संपत्ती आपल्यापासून दूर करावी अथवा दिवा गेला नाही तोच झाकपाक करून ठेवावी, त्याप्रमाणे म्हातारपण यावे आणि मग जे व्यर्थ जावे ते आत्ताच तारुण्यातच त्याने सर्व हाता वेगळे करून टाकले. आता जिकडे तिकडे किल्लेच किल्ले आहेत. अशा ठिकाणी पक्षी आपल्या घरट्यांकडे परत फिरण्याच्या वेळी ऐन संध्याकाळी जर एखादा प्रवासी प्रवास करीत असता आला व त्यावेळी त्याने पुढे जाण्याचे टाकून जर किल्ल्यात प्रवेश केला तर तो नागवला जाईल काय? असे म्हातारपण येईल व जन्माला आले पण व्यर्थ जाईल. कारण 100 वर्ष आयुष्य आहे, तेव्हा भर ज्वानीत मजा करू व पुढे परमार्थ करू असे म्हणणारा भर ज्वानीत मजा करू आणि पुढे परमार्थ करू असे म्हणणारा तो तरी शतायुगा आहे की नाही हे कोणास ठाऊक. तिळाचे झाड एकदा झाडून त्यातून सगळे तीळ निघाल्यावर पुन्हा जर ती कोळे झाडली तर त्यात कोळाच्या बोडातून जसे तीळ निघत नाही तसेच अग्नी जरी असला पण तो एकदा राखुंडी झाला मग तो कोणताही पदार्थ जाळू शकेल काय? त्याप्रमाणे तारुण्यात शक्ती व बुद्धी विषय सेवनात खर्च झाल्यावर म्हातारपणात शरीर काय करेल? असे वृद्धावस्थेत होणाऱ्या दुर्दशेचे त्याला तारुण्या अवस्थेत स्मरण असल्यामुळे जो वृद्धावस्थेने ग्रासला जात नाही त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे असे समजावे. त्याचप्रमाणे नाना प्रकारचे रोग पुढे अंगावर आढळतील तेव्हा ते रोग येण्याच्या आधीच तो आरोग्याचा उपयोग करून घेतो. सापाच्या तोंडात एखादा पडलेला पदार्थ प्राप्त झाला असता शहाणा मनुष्य जसा तो पदार्थ टाकून देतो त्याप्रमाणे ज्या स्नेहाच्या योगाने वियोग व दुःखे विपत्ती व शोक ही पोचले जातात तो स्नेह टाकून जो समाधान वृत्ती ठेवून उदास होऊन राहतो आणि ज्या ज्या इंद्रियांच्या द्वाराने निषिद्ध आचरणात आपल्या चंचू प्रवेश करतील त्या त्या कर्म करणाऱ्या इंद्रिय रूपी वेळात निग्रहाचे धोंडे ठोकून तो ते प्रवेशाचे मार्गच बंद करतो. अशा सामग्रीने ज्याचा वागण्याचा प्रकार असतो तोच तो अर्जुन ज्ञानरूपी ऐश्वर्याचा मालक आहे असे समज. आता आणखी एक ज्ञानाचे लोकोत्तर लक्षण सांगतो. अर्जुना ऐक. देहासंबंधी अनासक्ती, स्त्री, पुत्र, गृह इत्यादिकांविषयी आलुलोकता व इष्ट अथवा अनिष्ट प्रकार घडले असता चित्ताचे समत्व कधीही ढळू न देणे. तर बिराडी बसवलेला वाटसरू जसा त्या बिराडाविषयी उदास असतो तशाच प्रकाराने जो स्वतःच्या शरीराविषयी उदास असतो अथवा वाटेने जात असता मध्येच प्राप्त झालेल्या झाडाच्या सावलीवर ज्याप्रमाणे वाटसरूची आस्था नसते त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष स्वतःच्या घरावर किंचितही ममत्व नसते. आपली सावली आपल्याबरोबर नेहमी असते परंतु ती सावली आपल्याबरोबर आहे याची आपल्याला खबरही नसते. त्याप्रमाणे स्त्रीविषयी ज्याला आसक्ती नसते आणि त्याला जी मुलंबाळं झालेली असतात त्यास तो खरोखर वस्तीला आलेल्या वाटसरूप्रमाणे मानतो अथवा झाडाखाली बसलेल्या गुरांसंबंधी झाड जसे उदास असते तसा तो ज्ञानी प्रजेसंबंधी उदास असतो.
अर्जुना, वाटेने जात असता काही घडलेल्या गोष्टींविषयी एखादा ठेवलेला साक्षीदार ती गोष्ट पाहूनही त्याविषयी जसा अनासक्त असतो तसा तो सर्व ऐश्वर्यात नांदत असूनही अनासक्त असल्याचे दिसतो. फार काय सांगावे. राघू जसा पिंजऱ्यात असतो तसा तो वेदाज्ञेला घेऊन संसारात असतो. एरवी ज्याचे स्त्री पुत्र गृहाधिकावर प्रेम नसते तो पुरुष ज्ञानाला आधार आहे असे समज. आणि महासागर असे उन्हाळ्यात व पावसाळ्यात सारखेच भरलेले असतात. त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी प्रिय अप्रिय गोष्टी सारख्या असतात अथवा सकाळ दुपार व संध्याकाळ या तिन्ही काळी सूर्य जसा 3 प्रकारचा होत नाही त्याप्रमाणे सुखाचे अथवा दुःखाचे प्रसंग त्याच्या अंगावर येऊन आदळले तरी त्याचे अंतःकरण सुखी अथवा दुःखी जसे वेगवेगळ्या अवस्थेने बदलले जात नाही. कोणत्याही ऋतूच्या येण्या जाण्याने आकाशात जसा काहीच फेरबदल होत नाही त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी प्रिय अथवा अप्रिय वस्तूच्या हानीने अथवा लाभामुळे चित्ताच्या समतेला कमीपणा येत नाही. अर्जुना, त्याच्या ठिकाणी मूर्तिमंत ज्ञान आहे असे तू समज. आणि माझ्या ठिकाणी अनन्यपूर्ण अविभिचारिणी अशी भक्ती, एकांत प्रदेशामध्ये राहणे व अर्थात जनांच्या समुदायामध्ये राहण्याची खंती, आणि माझ्याशिवाय दुसरे काहीच चांगले नाही असा ज्याच्या तिघांनी कायेने वाचेने आणि मनाने निश्चय केला आहे, ज्याचे शरीर वाचा व मन या तिघांनी वरीप्रमाणे प्रतिज्ञापूर्वक शपथ घेतली आहे आणि एक माझे वाचून आणखी कशाची इच्छा ते करीत नाही. फार काय सांगावे. ज्याचे अंतःकरण माझ्याने अंगे झकळून राहिले आहे त्याने आपले व आमचे एक अंथरूण केले आहे. माझ्या स्वरूपी अनुरक्तेने तल्लीन होऊन गेला आहे. पतीकडे जाताना पतिव्रता स्त्रीला शरीराने अंतःकरणाने जसा संकोच वाटत नाही त्याप्रमाणे जो मला एक निष्ठेने अनुसरला आहे. गंगेचे उदक समुद्रात मिळून जसे आणखी एकसारखे मिळतच असते त्याप्रमाणे माझ्या स्वरूपी ऐक्य झाले असताही जे सर्व प्रकारेने माझे भजन करीत असतात सूर्याच्या उदयाबरोबर प्रकट व्हावे आणि सूर्याच्या अस्ताबरोबर नाहीसे व्हावे. हा सूर्याशी असणारा प्रभेचा विकलेपणा अनन्यता प्रभेला जसा शोभतो. पाण्याच्या सपाटीवर मौजेने हालत असलेल्या पाण्यात लोकांच्या दृष्टीने लाटा असे म्हटले जाते. तथापि खरा विचार करून पाहिले तर ते पाणीच आहे. जो याप्रमाणे एकनिष्ठ असतो म्हणजे जो माझ्याशी ऐक्य पाहूनही माझे भजन करतो अर्जुना, तोच तो मूर्तिमंत ज्ञान होईल. आणि तीर्थे नदी व समुद्र यांचे पवित्र किनारे, तप करण्याचा शुद्ध जागा आणि गुहा या ठिकाणी जास्त राहावयास आवडते. डोंगराच्या बगलेतील गुहांमध्ये व सरोवराच्या आसपास जो प्रेमाने राहतो आणि शहरात येत नाही, ज्याच्या एकांतावर फार प्रीती असते व ज्याला लोकांचा कंटाळा असतो तो मनुष्य रूपाने ज्ञानाची केवळ मूर्तीच आहे असे समज. हे बुद्धिवान अर्जुना, ज्ञानाचा निश्चय होण्याकरिता आणखी काही चिन्हे तुला पुढे सांगतो. अध्यात्म ज्ञानच नित्य आहे अशी बुद्धी असणे, तत्वज्ञानाचा अर्थ जे ब्रह्म त्याचे दर्शन, या सर्वाला ज्ञान असे म्हणतात. याखेरीज जे इतर ते सर्व अज्ञान होय. तर परमात्मा म्हणून जी एक वस्तू आहे ती जी ज्या ज्ञानामुळे अनुभवाला येते त्या अध्यात्म ज्ञानापासून इतर जी स्वर्ग व संसार या संबंधीची ज्ञाने आहेत ती अज्ञाने आहेत असा जो मनाने निश्चय करतो, स्वर्गाला जाणे ही गोष्ट तो सोडून देतो आणि संसारा संबंधी कानावर गोष्ट येऊ देत नाही व आत्मज्ञानाविषयी चांगली भावना ठेवून त्यात रममान होतो. जसे एखाद्या प्रवाशाने जेथे वाट फुटते तेथे आल्यावर पुढे आडमार्ग कोणते आहेत त्यांचा शोध करून मग जसे सरळ राजमार्गाने निघावे त्याप्रमाणे तो जेवढी ज्ञाने आहे त्यांचा नीट विचार करतो व आत्मज्ञानाविषयी इतर सर्व ज्ञान एकीकडे सारतो आणि नंतर मन व बुद्धी या अध्यात्मज्ञानाच्या मार्गाला लावतो. तो म्हणतो की हे आत्मज्ञान हेच एक खरे आहे आणि इतर ज्ञाने ती भ्रांती होय. अशा निश्चयाला त्याची बुद्धी मेरूप्रमाणे आधार होते. याप्रमाणे ज्याच्या बुद्धीचा निश्चय अध्यात्मज्ञानाच्या द्वारात आकाशातील ध्रुवाच्या ताऱ्याप्रमाणे स्थिर राहिलेला असतो त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे. त्या माझ्या बोलण्यात आड पडदा आहे असे जर अर्जुना तू म्हणशील तर तुला स्पष्ट सांगतो की जेव्हा त्या पुरुषाचे मन ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर झाले तेव्हा तो पुरुष हे ज्ञान झाला. तरी ज्ञानाच्या ठिकाणी मनाची स्थिरता झाली असता जी स्थिती प्राप्त होते ती स्थिती ज्ञानाच्या ठिकाणी स्थिरता होत असण्याच्या वेळीच होते असे नाही. तरी पण ज्ञानाची व ज्ञानाच्या ठिकाणी मन
स्थिर होण्यास प्रारंभ झालेल्याची योग्यता सारखीच आहे. आणखी शुद्ध आत्मज्ञान जे एक फल उत्पन्न करते ते फल म्हणजे ज्ञेय ब्रह्म होय. त्या थेट ज्ञेयापर्यंत ज्याची दृष्टी जाऊन भिडते. वास्तविक ज्ञानाविषयी मनात समजुती पडली असूनही जर ज्ञानाने जाणण्याच्या वस्तूचा मनाला नीट बोध होत नसेल तर तो ज्ञानाचा लाभ झाला असता तरी देखील आमच्या मनाला नीटसा पटत नाही. आंधळ्याने आपल्या हाती दिवा घेतला तरी त्याचा त्याला काय उपयोग. त्याप्रमाणे आपल्याला झालेले ज्ञान जर ज्ञेय दाखवू शकले नाही तर ते ज्ञान म्हणून जे काही ते हेच असा ज्याचा निश्चय असतो त्याचा तो असला निश्चय सर्व व्यर्थच जातो. जर ज्ञानाच्या प्रकाशाने परमात्म्याच्या ठिकाणी बुद्धी प्रवेश होत नसेल तर ती बुद्धी आंधळी होऊन राहिली आहे असे म्हणावयास हरकत नाही. म्हणून ज्ञान जेवढे दाखवेल तेवढे सर्व ज्ञेय वस्तूच असते, परंतु ती ज्ञेय वस्तू पाहिल अशी बुद्धी शुद्ध पाहिजे. याकरिता निर्मल ज्ञानाने दाखवलेले ज्ञेय जी पाहते अशा शुद्ध बुद्धीने जो संपन्न आहे, जेवढा मनाचा विकास आहे तेवढाच ज्याच्या बुद्धीचा विकास झालेला आहे तो ज्ञानाचे रूप आहे हे शब्दाने सांगावयास नको. एवढेच काय, परंतु ज्याच्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश पडल्याबरोबर ज्याची बुद्धी ब्रह्मस्वरूपाला जाऊन भेटते तो परब्रह्माला हातोहात जाऊन भेटतो. अर्जुना, तोच ज्ञान आहे असे म्हटले तर त्यात आश्चर्य ते काय आहे. सूर्याला सूर्य म्हणायला पाहिजे काय. तेव्हा श्रोत्यांनी म्हटले, हे राहू दे, त्या पुरुषाचे फार वर्णन करू नकोस. ग्रंथांच्या चाललेल्या विचारास मध्येच खोळंबा का करतोस. आत्मज्ञानाचा विषय तू पुष्कळ विस्ताराने सांगितलास. हाच आम्हाला तुझ्या वक्तृत्वाचा मोठा पाहुणचार झाला. आपल्या व्याख्यानात विषयांचे प्रतिपादन करताना त्याचे पाळणाऱ्याने अतिशय रसभरीत वर्णन करावे ही जी सामान्य कवींची क्लृप्तीचा आश्रय जर केला असता तर तू श्रोत्यास मुद्दाम बोलावून आणून शत्रू केल्याचा दोष केला असतास. इथं आपल्या 635 ओव्यांचं मराठीत वाचन झालंय. आता झालेली माऊलींची सेवा माऊलींच्या समाधीवर अर्पण करूया. आणि माऊलींच्या आजच्या सेवेला स्वल्पविराम देऊया.